नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संसदेमध्ये घुसखोरीचा प्रकार बुधवारी घडला आणि आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रेक्षकांच्या गॅलरीमधून आमदारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते आणि देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांनी आशिष शेलार यांचं निवेदन सुरू होण्या अगोदर वरून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेलार यांनी तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला, कारवाईची मागणी केली. पोहरे यांना बाहेर देण्याचे आदेश पीठासीन अध्यक्ष चेतन तुपे यांनी तातडीने सुरक्षा रक्षकांना दिला. सभागृहामध्ये यावेळेस नेमकं काय घडलं बघूया. बोलू इच्छितात ते उपस्थित आहेत, काही कॉरिडॉर मध्ये असतील. मला असं वाटतं की हे काय अध्यक्ष महोदय, हे कारवाई करायला पाहिजे. हे काय अध्यक्ष महोदय, कोण आहे ते? काल परवा आपण हा विषय बोललो, आज परत ही परिस्थिती आहे. विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरी मधून कोणी बोलून जातं. अध्यक्ष महोदय, ही काय परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय? काल लोकसभेमध्ये आम्ही बघितलं, त्यामुळे आपण या सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली. पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणी अध्यक्ष महोदय, आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दंबाजी चालू आहे. ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय? आपण कारवाईचे आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाची घटना ती झाली, ती आपण बघितली. त्या आरोपींची चौकशी चालू आहे. त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे, पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करत आहे, आपल्याला दिशादर्शन करून जात आहे. हे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? कसा त्यांचा प्रवेश कसा झाला गॅलरीमध्ये? करायचे आदेश दिलेत, कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.